फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या बायकोनं त्यांना चापट मारली। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि त्यांच्या नात्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली। मात्र या विमानात नक्की काय घडलं होतं आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या बायकोनं असं सार्वजनिकरित्या चापट का मारली, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पत्नी ब्रिगिट मॅक्रॉनसह व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत। दौऱ्याच्या वेळी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे विमानातून उतरताना इमॅन्युएल यांच्यासोबत एक घटना घडली, ज्याची जगभर एकच चर्चा झाली। इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत नक्की काय घडलं ते पाहूया। विमानातून खाली उतरताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल यांना कुणीतरी चापट मारण्याचा प्रयत्न केला। ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून इमॅन्युएल यांची पत्नी ब्रिगिट होत्या। सुरुवातीला पत्नीच्या वागणुकीनं इमॅन्युएल थोडेसे खट्टू झाले, मात्र व्हिडिओत दृश्य कैद होत असल्याचं पाहून त्यांनी समर्थकांना हात दाखवला, परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला। हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि सगळे हाच प्रश्न विचारतायत की एका राष्ट्राध्यक्षाला त्याच्या बायकोनं का मारलं। त्याआधी मॅक्रॉन दाम्पत्याबद्दल जाणून घेऊया। नाटकाच्या आवडीमुळे ब्रिगिट आणि मॅक्रॉन एकमेकांच्या संपर्कात आले। आंद्रे लुईस एरिजेल सोबत ब्रिगिट यांचा विवाह झाला। 2006 साली ब्रिगिट यांनी घटस्फोट घेतला। ब्रिगिट आणि इमॅन्युएल यांचं 2007 मध्ये लग्न झालं। ब्रिगिट आणि इमॅन्युएल यांच्या वयात 24 वर्षांचं अंतर आहे, अशी या दोघांची लव्ह स्टोरी आहे। घरच्यांचा आणि समाजाचा विरोध पत्करून इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ब्रिगिट यांच्याशी विवाह केला। पण अशा पद्धतीनं दौऱ्यात इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ब्रिगिटनं चापट का मारली असावी। सुरुवातीला इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयानं हा AI द्वारे तयार केलेला व्हिडिओ असल्याचं सांगितलं, पण नंतर लगेच आपली चूक सुधारत ब्रिगिट या इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चेष्टा मस्करी करत असल्याचं स्पष्ट केलं। आता या व्हिडिओमुळे एक वैश्विक सत्य समोर आलंय, ते म्हणजे तुम्ही सामान्य घरातला असा वा एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष, बायको पुढे काहीच चालत नाही, हेच खरं। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।